मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या भागात अबोली रमाला बोलते, सांगा नाही, मी तुमच्या मुलाचा, तुमच्या नातवाचा, माझ्या नवऱ्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करते, तर त्यात माझं काय चुकलं? व बोलते, मला मान्य आहे अंकुश सरांना त्यांचं काम, त्यांची खाकी, त्यांची वर्दी हे सर्वात महत्त्वाचं आहे, पण मला त्यांच्या जीवाची काळजी आहे. व सांगते, माझ्यासाठी माझं कुंकू महत्त्वाचं आहे. तर अबोली रमाला विचारते, आई आता तुम्हीच सांगा मी काय करू ते. तर अबोलीचं हे बोलणं ऐकून रमा व घरातील सगळे अंकुशला तो पेनड्राईव्ह अबोलीला द्यायला सांगतात व बोलतात, आम्हाला तू हवा आहेस अंकुश, आम्हाला तुझ्या जीवाची काळजी आहे. तर सर्वांचे हे म्हणणे ऐकून अंकुश अबोलीला तो पेनड्राईव्ह द्यायला तयार होतो व बोलतो, हे पेनड्राईव्ह मी अबोलीच्या वडिलांकडे देऊन टाकावं अशी तुमची सर्वांची इच्छा आहे ना? तर ठीक आहे, असं अंकुश थोडा रागातच बोलतो. तर रमा म्हणते, अंकुश अरे तुला आता काय झालं? तर आम्ही कोणाकडे बघायचं? तर अंकुश ठीक आहे बोलून तिथून आत निघून जातो. तर अबोली व सर्वजण त्याच्या मागे जातात. तर अंकुश आत देवाऱ्याच्या समोर जाऊन तो पेनड्राईव्ह एका धाग्यामध्ये अडकवतो व बाहेर अबोलीकडे येतो व तिला बोलतो, हे फक्त पेनड्राईव्ह नाही आहे अबोली, ही माझी म्हणजे तुझ्या नवऱ्याची इब्रत आहे, जी या घराणी अनेक वर्ष पोलीस दलाची सेवा करून कमवली आहे. व सांगतो, आजपर्यंत मी कधीच माझ्या कामाशी बेईमानी नाही केली. आधी खाकी मग बाकी या माझ्या तत्वाशी मी प्रामाणिक राहिलो, पण आज मी ती चौकट मोडतोय, कारण आज मी एक मुलगा, एक नातू, एक भाऊ आहे आणि एक नवरा देखील. पण या सगळ्याच्या पलीकडे मी एक कर्तव्यदक्ष पोलीसवाला देखील आहे. त्यानंतर तो अबोलीला सांगतो, अबोली आज एक पोलिसाची बायको म्हणून हा निर्णय मी सर्वस्वी तुझ्यावर सोपवतो की या घराचा स्वाभिमान राखायचा की तो धुळीला मिळवायचा. व म्हणतो, मला माझ्या प्राणांची पर्वा नाही, कारण माझे वडील ड्युटीवर असताना शहीद झाले, माझे आजोबा तेही ड्युटीवर असताना शहीद झाले आणि त्यामुळे उद्या असंच मरण मलाही आलं तर त्याची मला खंत नाही. व अबोलीला सांगतो, अबोली पण जर का तुला असं वाटत असेल की हे सगळी नाती माझ्या कामापेक्षा, माझ्या कर्तव्यापेक्षा मोठी आहेत, तर हे पेनड्राईव्ह तू खुशाल तुझ्या वडिलांना देऊ शकते. एवढं बोलून अंकुश तो पेनड्राईव्ह अबोलीच्या गळ्यात बांधतो व सांगतो, तू मला तुझा नवरा मानतेस ना? आपल्या नवरा बायकोचं नातं 26 दिवस का असेना पण अजूनही शाबूत आहे. आज त्याच नात्याने मी हा धागा तुझ्या गळ्यात बांधलाय. आता तुझ्या नवऱ्याचं स्वाभिमानाचं काय करायचं हे तू ठरव. तुझ्यासाठी काय महत्वाचं आहे, माझी खाकी की तुझी नाती? एवढं बोलून अंकुश तिथून निघून जातो. त्यानंतर रात्री अबोली बाहेर बसून अंकुश आणि प्रतापरावांच्या बोलण्याचा विचार करत असते. थोड्या वेळाने ती उठते व दार वाजून अंकुश सर असा आवाज देते. तर अंकुश बाहेर येतो व विचारतो, अबोली काय झालं एवढ्या रात्री? तर अबोली बोलते, सॉरी सर, मी तुमची झोपमोड केली. व सांगते, पण तुम्ही माझ्यासोबत येऊ शकतात का? तर अंकुश विचारतो, आता एवढ्या रात्री कुठे जायचंय? तर अबोली प्रतापरावांकडे येते. तर प्रतापराव बोलतात, अरे वा, मला वाटलं तू एक रात्र तरी विचार करशील, पण लगेच आली. तर अबोली बोलते, पुरावे हवे होते ना तुम्हाला? तर प्रतापराव विचारतात, आणलेस का? तर अबोली सांगते, पुरावेही आणले. आणि एवढं बोलून ती मागे बघते. तर प्रतापराव विचारतात, आणि काय? तितक्यात अंकुश तिथे येतो. तर अबोली प्रतापरावाला सांगते, माझ्या नवऱ्याने मेहनतीने गोळा केलेले हे पुरावे तुम्हाला द्यायचे आहेत. म्हणलं त्यांच्या समोरच देऊया म्हणून त्यांना देखील घेऊन आली. व अबोली तिच्या गळ्यातील पेनड्राईव्ह काढते व प्रतापरावांना सांगते, हे ते पेनड्राईव्ह आहे, यात तुम्हाला हवे असलेले सगळे पुरावे आहेत. तर प्रतापराव अंकुशकडे बघतात. तर अबोली सांगते, घ्या हे पेनड्राईव्ह. ते नाही काही बोलणार, कारण हे पेनड्राईव्ह द्यायचं की नाही हा निर्णय त्यांनी माझ्यावर सोपवलेला, त्यामुळे मी ठरवून आली आहे काय करायचंय. त्यानंतर अबोली तिच्या हातातील तो पेनड्राईव्ह कडे बघत प्रतापरावांना विचारते, हेच हवं होतं ना तुम्हाला? त्यासाठी तुम्ही माझ्या नवऱ्याच्या जीवावर उठलेलात, यासाठी तुम्ही माझ्या भावाचे हाल केले ना? तर प्रतापराव बोलतात, लवकर अक्कल आली आहे तुला? तर अबोली सांगते, हो आली आहे, म्हणून तर सगळं ठरवून आली आहे काय करायचं ते. तर प्रतापराव अबोलीच्या हातातील ते पेनड्राईव्ह घ्यायला जातात. तर अबोली पटकन हात मागे करते व बोलते, अंकुश सरांनी एवढ्या मेहनतीने पुरावे गोळा केले आणि मी मागितल्यावर त्यांनी सहज ते माझ्या हातात दिले. का? कारण त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. तुम्ही एक चुकीचा फोटो दाखवून तुम्हाला असं वाटलं त्यांचा माझ्यावरचा विश्वास उडेल, तर तसं नाही आहे. त्यांचा विश्वास आहे माझ्यावर अजून देखील. त्यानंतर ती अंकुशकडे बघते व बोलते, सर तुम्ही मला निर्णय घ्यायला सांगितलेला ना?
तर माझा निर्णय झालाय. तुमचं स्वाभिमान, तुमचं कर्तव्य, तुमची खाकीवरती असलेली निष्ठा या माणसाच्या हातात देण्यापेक्षा व बोलते उद्या देव ना करो तुमच्या जीवनाचं काही बरं वाईट झालं तर तुमची विधवा म्हणून जगायला मला जास्त अभिमान वाटेल. हे ऐकून अबोलीची आई तिच्या जवळ येते व तिला बोलते, अबोली, आपल्या नवऱ्याबद्दल असं काही स्वप्नातही बोलू नये. तर अबोली सांगते, आई, मी त्यांचं वाईट चिंतत नाही आहे ग, उलट मी त्यांची साथ देते. व बोलते, आई, तूच शिकवलंच आहे ना ग मला. उद्या आपला जीव गेला तरी चालेल, पण आपल्या कुंकवाची आपण लाज राखायची. व सांगते, आई, अगं तेच करते मी, आणि तेच करताना तुला लहानपणापासून बघत आली आहे. आई, अगं तुला मोठ्या मालकाने किती त्रास दिला, तुझ्या आयुष्यात सवत आणून ठेवली, कधीच तुला बायकोचा मान दिला नाही, तरी देखील तू त्यांच्यासाठी किती केलंस, आणि आजही त्यांच्या मागे तू खंबीरपणाने उभी राहिली आहेस. व सांगते, तू जर मोठ्या मालकांसाठी एवढं करू शकते तर मी तर माझ्या नवऱ्यासाठी जो नेहमी सत्याच्या बाजूने लढतो त्याला का शर्मेने मान खाली घालायला लावू. व प्रतापरावांना सांगते, मोठे मालक, तुम्ही वडील आहात माझे, तुम्ही जो गुन्हा केलाय त्याची शिक्षा तुम्हाला मिळणारच. व सांगते, आज मुलीच्या आणि बायकोच्या नात्यामध्ये बायकोचा विजय झाला. एवढं बोलून ती तो पेनड्राईव्ह अंकुशच्या हातात देते व तिथून ते दोघे जायला निघतात. मात्र हा सर्व प्रकार पाहून प्रतापरावांना खूप राग आलेला असतो. ते अबोलीला धमकी देत बोलतात, लय चुकीचं वागतेस तू अबोली, सोडणार नाही तुम्हाला आता. नवऱ्याची साथ देतेस ना, आता हीच साथ तुला त्याच्या चितेपर्यंत घेऊन जाईल. तर अंकुश ओरडतो व प्रतापरावांना बोलतो, आवाज खाली. यापुढे माझ्या बायकोशी अशा पद्धतीने बोलताना 10 वेळा विचार करून बोलायचं, नाहीतर जीभ हसडून हातात देईन. तर प्रतापराव अंकुशला हसत बोलतात, बायको, 26 दिवसात वेगळे होणार आहात माहिती आहे मला. तर अंकुश म्हणतो, 26 दिवसांसाठी का असेना, नवरा बायको तर आहोत ना आम्ही. व प्रतापरावाला बोलतो, आणि तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, या 26 दिवसानंतर ही अबोलीची सर्व जबाबदारी मी घेणार आहे. त्यामुळे परत तिच्या वाटेला जाऊ नका, आणि जर गेलात तर तुम्ही आहेत आणि मी आहे. आता ही लढाई एका पोलीसवाल्याची आणि एका गुन्हेगाराची आहे. एवढं बोलून अंकुश अबोलीला घेऊन तिथून निघून. तर दुसरीकडे शरद नीताला सांगतो, नीता, एक गेम झालाय. मला प्रतापरावांच्या माणसाकडून कळलंय की अबोली व अंकुश प्रतापरावांकडे तो पेनड्राईव्ह द्यायला गेले होते. मग नीता बोलते, म्हणजे अबोलीने शेवटी तिच्या बापाचा जीव वाचवला तर? तर शरद बोलतो, नाही, तिने तो पेनड्राईव्ह प्रतापरावाला नाही तर तो अंकुशला दिला. व बोलतो, नीता, आपल्याला अबोली वाटते तेवढी मूर्ख नाही आहे. तिने खेळलेली चाल तिच्या पथ्यावर पडली. तर नीता बोलते, मी असं होऊन देणार नाही. तिने जे केलंय ते कसं चुकीचं आहे ते मी घरच्यांना कसं पटवून देते ते बघाच तुम्ही आता, असं शरदला बोलते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी रमा नीताला दूध देते. तर नीता मुद्दाम रमाला विचारते, काय गाय, काल रात्री अबोली आणि अंकुश कुठे गेले होते? तर रमा सांगते, प्रतापरावांकडे गेले होते. तर नीता विचारते, का ग, काही अर्जंट होतं का ग? नाही, मला कोणीच नाही सांगितलं. तर रमा बोलते, अगं मुद्दाम नाही सांगितलं, उगाच तुला कशाला टेन्शन. व सांगते, आम्हाला पण धाक लागली होती, पण झालं ते योग्यच झालं बाई. अंकुशच्या खाकीचा अबोलीने मान राखला. तिने तो पेनड्राईव्ह प्रतापरावांना न देता अंकुशला दिला, असं रमा नीताला सांगते. तर आजी बोलते, खरंच गुणाची आहे अबोली. तर रमा पण होकारार्थी मान डोलवते. काही वेळाने नीता रमाच्या जवळ जाते व तिला सांगते, आई, त्या अबोलीने खरं काय केलं ते कोणालाच माहिती नाही. तर रमा विचारते, म्हणजे? तर नीता सांगते, आई, जर तो पेनड्राईव्ह अबोलीने प्रतापरावांना दिला असता तर प्रतापराव सुटले असते आणि आरोपीच्या पिंजऱ्यात कोण अडकलं असतं? तर रमा बोलते, अबोली. हे बोलून रमा विचार करायला लागते. तर पुढील भागात अबोली अंकुशला सांगत असते की सर, आता धोका जास्त वाढलाय, तुमच्यावर खूप प्रेम करणारी लोक आहेत, प्लीज सर, त्याच्यासाठी तरी तुम्ही स्वतःची काळजी घ्या. त्यानंतर अंकुश बाप्पाकडे हात जोडतो व बोलतो, माझी तुला एकच विनंती आहे देवा, आम्ही वेगळं झालो तरी प्लीज तू अबोलीला सुखात ठेव. तर दुसरीकडे प्रतापराव कोणाला तरी फोनवर सांगत असतात, आजच्या आज एकाला संपवायचं आहे, मी तुला पैसे आणि फोटो पाठवतो, त्याचं नाव अंकुश शिंदे आहे. तर हे सगळं प्रिन्स मागून ऐकत असतो. तर मालिकांचे असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.